2-2.5 रुपयाला. अच्छा. इथे 2 पोरं बिमार आहे. हो का? शासनाकडून किंवा काही पाण्यामुळे झालं असं लोक. काल परवा त्यांनी दिलं ते काही गोळ्या औषध दिलं. नमस्कार मित्रांनो, मी मयूर नागदोने सोशल भारत 24 न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ढालगाव खैरी या गावामध्ये आलेलं आहे. सावनेर तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावामध्ये एक दयनीय अशी घटना घडलेली आहे की ज्यामुळे संपूर्ण गावाचे स्वास्थ्य या ठिकाणी बिघडलेले आहे. ग्रामपंचायत ढालगाव खैरी येथील पाईपलाईन फुटल्या कारणाने सांडपाणी हे त्या पाईपलाईनच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पोहोचलं आणि या घरोघरी पोहोचल्याने गावातील 50 ते 100 लोकांचे पोटदुखीचा आजार झालेला आहे. या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा नेमका प्रकार कशा पद्धतीने घडलेला आहे. वार्ड क्रमांक 1 ढालगाव खैरी येथील महिला आपल्यासोबत आहेत. त्यांना देखील या ठिकाणी बाधा झालेली आहे पोटाची, तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार मॅडम, बोला. आपलं नाव काय? संगीता ताजने, कुठं राहता आपण? खैरी ढालगाव. हो का? कधीपासून हे मळमळ आणि हे होत आहे तुम्हाला? हे 3 दिवस झाले. अच्छा. कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं होतं मी तर तुम्हाला? मानकर. हो का? हो. कसं वाटते तुम्हाला आता? ते लुस्तच लागत आहे मला. काही ग्रामपंचायतकडून काही शासनाकडून काही मदत भेटली? नाही, काहीच नाही म्हटलं आम्हाला. अच्छा. अजूनपर्यंत कसल्याही प्रकारची मदत तुम्हाला भेटलेली नाही? नाही नाही अच्छा. आणि काही तुम्हाला किती खर्च आला आहे प्रायव्हेट दवाखान्यासाठी? आला तरी 2-2.5 रुपयाला. अच्छा. पहिल्याच दिवशी. अच्छा. डॉक्टरने काय सांगितलं कधीपर्यंत ठीक व्हाल म्हणजे? ते म्हणे जर झालं तर अजून पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकता म्हणे. आराम नाही पडला त्या 4-5 गोळ्यात न काही सलाईन वगैरे लावले. जास्त गोळ्या काही घेतल्या, माझ्यापाशी काही पैसे होते नाही, जेवढे तेवढे खर्च केले मी. कामाला वगैरे जाता का तुम्ही शेतात? हो, शेतातूनच आली होती मी. गाडी बोलावली, माझ्या मिस्टरला बोलावले, तिथून मी परत आले आणि म्हटलं मला घेऊन जा ना. आता मला इथं मी म्हणजे तिथंच पडली जागेवर. तर त्यांना मला आणलं आगीवर. वांत्या चालू होत्या मला. कशामुळे झालं म्हणते? हे पाणी पेले मी रात्रीला ना, वांत्या भयंकर झाल्या का माझं मलाच कळे नाही का मी आज जीव जाते का काय असं मला वाटते. आपल्या गावामध्ये 50-60 पेशंट आहे म्हणते, तर ते तुमच्यासारखे पेशंट आहे का? ते मला माहीत नाही, पण माझ्या इकडले मी वाढत ते एकच आहे, पण तिकडला पण पुष्कळ झाले आहे ते. अच्छा अच्छा. बाबाजी, तुम्हाला कधीपासून हे पोटदुखी जाणवत आहे? परवापासून. हो का? कशामुळे झालेली आहे पोटदुखी? हे पाण्यापासून आहे म्हणते बा. हो का? आपल्या गावामध्ये किती लोक आहेत जवळपास? जवळपास असं ते 50-60 लोक तर पक्के आहे. हो का? कशा प्रकारचं वाटत आहे तुम्हाला? हे संडास, उलटी, पोट दुखणं याच्यापासून. काही रुग्ण हे प्रायव्हेट दवाखान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? त्याबद्दल माहिती म्हणजे लोक जाऊन आले, काही लोक नंतर इथं कॅम्प होता ते कॅम्प बंद केले आणि काही लोकांना म्हणजे औषध पाणी दिलं आहे. ते कसे आहे हे नाही माहीत. तुमच्या आजूबाजूला किती लोक पेशंट आहे? आता माझ्या घरी 3 लोक आहे. अच्छा. आणि आजूबाजूच्या घरामध्ये? आजूबाजू घर आता घरासमोर हे आहे ना, इथे 2 पोरं बिमार आहे. हो का? शासनाकडून किंवा काही ग्रामपंचायतकडून काही मदत मिळाली आहे का अजूनपर्यंत? हो, ते काल परवा त्यांनी दिलं ते काही गोळ्या औषध दिलं. पण ते कसे आहे, कसे कंडिशन आहे माहीत नाही. किती दिवसात ठीक व्हाल म्हणते? काही डॉक्टर काही सांगितलं? नाही, असं नाही सांगितलं. असं काही सांगितलं नाही. गरम पाणी करून प्यायला सांगितलं. आपलं नाव काय? जयराम चैत्राम पैठे. अच्छा, चला ठीक आहे. भाऊ, आपलं नाव काय? पांडुरंग. पूर्ण नाव? पांडुरंग नारायण चिबळे. कुठं राहता तुम्ही? ढालगाव खैरी. कोणता आजार झाला आहे तुम्हाला? मला पोटाचा संडासला जाणं. अच्छा. किती वेळा जाऊन राहिले? 5-6 वेळा. कशामुळे झालं आहे हे? पूर्ण गावामध्ये एक साथ पसरलेली आहे या ठिकाणी, आम्हाला कळलं असं. आता पाण्यामुळे झालं असं लोक म्हणतात. अच्छा. आपल्या गावामध्ये किती पेशंट आहे असे साधारण? भरपूर आहेत ना, पुरा गाव असल्यावानी. अरे बापरे. तर काही ग्रामपंचायत वगैरे करून किंवा काही आरोग्य विभागाकडून काही मदत वगैरे भेटली आहे अजूनपर्यंत? नाही, काहीच नाही. अच्छा. काही गोळ्या टॅबलेट वगैरे काही मिळाले? नाही नाही तुमच्या घरीपर्यंत कोणी आलाय विचारपूस करायला तुम्हाला याबद्दल? नाही, कोणीच नाही आलं. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें।